तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज संडे आहे आणि 8:30 वाजलेले. आता निघालोय मी इकडनं. बघूया आता इकडनं कोणती ट्रिप लागते. एक डोंबिवलीची ट्रिप लागली होती, पण छोट्या ट्रिप नाही घेणार आणि लोकल काम नाही करणार. जर मला 10 वाजेपर्यंत जर मी इथेच थांबलो तर मी लोकल काम करेल, नाही तर मग लोकल काम नाही करणार. तर बघूया आता इकडनं कोणती तरी एक बाहेर जाण्यासाठी ट्रिप घेऊया. बाहेर गेलो की मग काम आपलं बरोबर सुरू होईल. फक्त इकडनं बाहेर निघालं पाहिजे. तर फेअर एवढं आता मॅटर नाही करणार, कारण का इकडनं बाहेर निघून काम करायचंय. तर बघू आता कोणती ट्रिप लागते. एक 5 मिनिटं झाली मी लॉग इन केलंय आणि ओलामध्येच फक्त लॉग इन आहे, उबरमध्ये लॉग इन नाही केलंय. का 10-15 मिनिटं थांबेन आणि उबरमध्ये पण लॉग इन करेन. तर बघूया आता कोणती ट्रिप लागते आणि कुठून लागते. ओलामधून लागते का उबरमधून लागते. जिथे पण लागते तिथे जायचं. आज संडे, रोड खाली असतात तर काय ट्रॅफिकचा इश्यू नाही. तर बघूया आता कोणत्या ट्रिप आपल्याला आज भेटतात आणि आज आपलं काम कसं होतं. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे 9:08. पूर्ण 40 मिनिटांनंतर आपल्याला ट्रिप लागलेली एअरपोर्टची. आता घेतलेली एअरपोर्टची ट्रिप. जातो आता एअरपोर्टला, ड्रॉप करतो, पण एअरपोर्टला थांबणार नाही. तिकडनं बाहेर निघेन आणि मग कोणती तरी बुकिंग घेईन. एअरपोर्टला मला थांबायची इच्छाच नव्हती. एअरपोर्टला खूप म्हणजे गर्दी, खूप गाड्या आणि खूप म्हणजे किचकिच असते तिकडे. त्यामुळे मी कधीच कोणत्याच एअरपोर्टला नाही थांबत. तर आता ठीक आहे, ही ट्रिप घेतो आणि इकडनं म्हणजे तिकडे एअरपोर्टला ड्रॉप करेन, तिकडनं बाहेर निघेल आणि बाहेरूनच कोणती तरी ट्रिप घेईन. हे बघा मित्रांनो, लोकेशनला पोहोचलो आणि बुकिंग कॅन्सल. हे बघा, सॉरी उबर आहे. हे बघा बुकिंग कॅन्सल. भाई असं कसं काम चालायचं. 2 मिनिटावरती होतं तरी पण बुकिंग कॅन्सल केली. ठीक आहे, चला बघूया आता कोणती ट्रिप भेटते अजून. तर मित्रांनो, आता इकडनं मी निघालो होतो आणि परत मला तीच एअरपोर्टची ट्रिप लागली. आता तरी भेटते का नाही काय माहिती नाही. परत 2 मिनिटंच आहेत. तर बघूया आता भेटते का नाही. जातो लोकेशनवरती. आता तर बाजूलाच आहे, भेटायला तर पाहिजे. बघूया, चला तर करूया पिकअप आणि जाऊया आता एअरपोर्टला. तर मित्रांनो, इंटरनॅशनल एअरपोर्टला होता T2ला ड्रॉप. तर T2ला ड्रॉप केलाय आता मी. तर त्यांचे झाले होते 1003 रुपये, पण त्यांनी मला 1050 रुपये दिले. 47 रुपये टिप. तर ठीक आहे, आता केलाय ड्रॉप. आता मला वाटतं जातो T2च्या आसपास, T1च्या आसपासला. सॉरी, T1च्या आसपासला मला तिकडनं ट्रिप भेटेल. कारण का तिकडनं बघायला तरी भेटतं कोणती ट्रिप आहे, काय ट्रिप आहे. इकडनं काहीच कळत नाही. फक्त जायचं, आपण त्या झोनमध्ये जाणार आणि मग तिकडनं जी लागेल ती ट्रिप घ्यायची आणि निघायची. त्यापेक्षा T1च्या इथे जातो. T1च्या इथून काहीतरी ट्रिप लागेल ती घेऊया आणि मग बघूया कसं काय पुढे काम. चला तर मित्रांनो, जाऊया आता T1ला. तर मित्रांनो, आता ठाण्याला आलेलो आहे. T1ला जाणार होतो, पण T1ला जायच्या अगोदरच मला ठाण्याची बुकिंग लागली बाहेरूनच. मग मी ती ऍक्सेप्ट केली आणि ठाण्याला आलोय. तर मला खडकपाड्याची बुकिंग वाजली होती, पण मी घेतली नाही. कारण का मग तिकडून घरीच जाईन मी, म्हणून मी मुद्दाहून बुकिंग घेतली नाही. थोडं काम करेल असं विचार केला आणि बघूया आता मिनिटं कोणती बुकिंग आलेली आहे. तर कल्याणचीच बुकिंग आलेली नाही, ऍक्सेप्ट करणार मी. नंतरच आता थोडं इकडे काम करेन, नंतर घरच्या साईडची बुकिंग घेईन. तर बघूया आता कोणती बुकिंग लागते. आणि आता काहीतरी नाश्ता करूया. सकाळपासून काय खाल्लं नाही, अगोदर नाश्ता करूया, मग घेऊया कोणती तरी बुकिंग. तर मित्रांनो, आता वेळ झाली 12:48. झालंय आपलं नाश्ता म्हणजे जेवणच करून घेतलंय. आता जातो, एक पिकअप करतो आणि ठाण्यामध्येच ड्रॉप येतो. आणि लोकलच काम केलं म्हणजे ठाण्यामध्येच. कारण का मला लागते कल्याणची ट्रिप पण 450-500. आणि आता गेलो तर मग घरी जाणार आणि काम पण तेवढं माझं झालेलं नाही. मला वाटतं 1500च्या आसपास काम झालेलं आहे. पण घरी गेलो की मग 2000 पर्यंत काम होऊन जाईल. पण तेवढं मला सफिशियंट नाही वाटत आहे. तर ठीक आहे, आता जाऊया, हा पिकअप करूया आणि करूया आता सध्या ठाण्यामध्येच काम. म्हणजे 1-2 ट्रिप किंवा ही एक ट्रिप, अजून एक ट्रिप जर कल्याणची चांगली जर फेअर असेल तरच घेईल, नाहीतर मग अजून 1-2 ट्रिप इथेच मारेन. असं पण रोड मोकळे आहेत तर काय इश्यू नाही. ठीक आहे, तर घेऊया आता ही बुकिंग आणि करूया कम्प्लीट. आणि मग बघूया घराच्या साईडची भेटली तर, नाहीतर मग अजून इथेच 1-2 बुकिंग कम्प्लीट करेन. आणि मला वाटतं एक 2:30-3 नंतरच घराच्या इकडे निघेल. तर मित्रांनो, फायनली आपल्याला कल्याणची ट्रिप लागली ठाण्यावरून. मग मी ऍक्सेप्ट केली. उबरमध्येच लागली होती. ओला तर काय भाई वाजतच नव्हतं. आज काय 2-3 दिवस झाले सेम प्रॉब्लेम चालू आहे ओलाचं. ओला वाजतच नाहीये. तर मी विचार केला की आता उबरमध्येच बघूया, जर लागली ट्रिप तर घेऊन टाकली. कारण का ट्रिप पण लागत नव्हत्या, ट्रिप लागायच्या बंद झालेल्या. मला वाटतं काहीतरी 1च्या आसपास असंच काहीतरी झालेलं आहे.
तर मग मी बोललो जाऊ दे, मग कल्याण ईस्टची ट्रिप लागली तर मी ऍक्सेप्ट केली. उबरमध्ये होती, उबरची ट्रिप ऍक्सेप्ट केली आणि डायरेक्ट कल्याणला आलो. आता कल्याणला आलोय तर मग काय भाई काम तर करणार नाही. आता इकडेच म्हणजे जर लागली असते ट्रिप तर मी थांबलो 5-10 मिनिटं, पण नाही लागली. तरी पण मी लोकलच काम केलं असतं. अंबरनाथ बदलापूर अशी कोणती तरी ट्रिप लागली असते तर मी ऍक्सेप्ट केली असते, पण नाही लागली ट्रिप. तर मी बोललो जाऊ दे, आता जातो घरी आणि करूया आराम. जेवढं पण आपलं काम झालंय ठीक झालंय आणि खूप कमी वेळात झालंय, चांगलं काम झालंय. तरी पण मला वाटलं नव्हतं की होईल असं काम, कारण का सकाळी सुरुवात खूप उशिरा झाली होती. ट्रिप लागत होत्या, कॅन्सल होत्या आणि प्लस मी जे उबरचं उबर गो ते जे बंद केलं ना, त्यामुळे मला म्हणजे बुकिंगमध्ये थोडासा फरक पडला. म्हणजे ज्या बुकिंग आता मला 160 180 दाखवायच्या त्या 250 अशा दाखवते, म्हणजे 70-80 रुपयाचा एक फरक पडलेला आहे त्या बुकिंगमध्ये. तर ओव्हरऑल आपल्याला ठीक आहे. आता मी ते उबर गो ते ऑनच नाही करणार भाई. त्यामुळे काय बोलतात त्याला, मूडची पूर्ण वाट लागते आणि काम करायचा पूर्ण जोश निघून जातो. त्यामुळे त्या बुकिंग जरी आपण ऍक्सेप्ट नाही केल्या आणि त्या बघितल्या ना तरी भाई काम करायची इच्छा नव्हती. मूड एकदम खचकून जातो की भाई काय बुकिंग घ्या, काय रेट आहे. आणि मग असं आपल्याला वेगवेगळे डोक्यात विचार येतात. त्यापेक्षा ते उबर गो मी बंदच करून टाकलेलं. आता मी ते चालूच नाही करणार. कधी कुठे इमर्जन्सी असेल, बुकिंग नसेल लागेल तर मग गो होम साठी किंवा असं एरिया प्रेफर किंवा मला असं घरी यायचं असेल तरच ते मी यूज करेन. बाकी अदरवाईज ते मी यूज करणारच नाही, कारण का त्यामध्येच जास्त करून अशा लो रेटच्या बुकिंग लागतात. पण ठीक आहे, आता नाही यूज करणार. पण तरी पण उबरचा रेट एवढा काय खास नाहीये. उबर आपल्याला जमतच नाही, पण काय नाही पेक्षा तर काय सही. पण काम तर करायलाच लागेल. EMI भरायचे आहेत गाडीचे, दुसऱ्या गाडीचे. तर ठीक आहे, आता जाऊया घरी. आज आपल्या स्ट्रोक शेडचा बर्थडे आहे तर सेलिब्रेट करूया. आणि आपल्या सुपर बाईकचा पण आज बर्थडे आहे. सुपर बाईकला 5 वर्ष पूर्ण झाली आज. तर ठीक आहे, जाऊया घरी. संध्याकाळी एन्जॉय करूया बर्थडे. तोपर्यंत थोडीशी आता झोपतो आणि संध्याकाळी उठून तयारी करतो. भाईचे फ्रेंड्स लोक येतील, चिल्लर बिल्लर, त्यांच्यासाठी बघूया काहीतरी रिटर्न गिफ्ट घ्यायला जातो. तर बघूया आता संध्याकाळचं प्लॅनिंग. संध्याकाळी असं काही एवढा मोठा बर्थडे तर नाही करणार आहे, पण ठीक आहे, शेट नाही तर नाराज व्हायचे आपले. चला तर मित्रांनो, आता भेटूया उद्या आणि त्याआधी बघूया आपलं काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, ओलामध्ये आपलं काम झालेलं आहे. 995 रुपयाचं एकच बुकिंग कंप्लीट केलेली आहे. ती पण भाई हा नाही कॅन्सल झाली, भेटली नंतर कॅन्सल झाली. आणि आता उबरमध्ये बघूया. उबरमध्ये पण जास्त काम नाही केलं, पण ठीक आहे. उबरमध्ये आपण केलेलं आहे 1211 रुपयाचं काम. तर ठीक आहे, उबरमध्ये उलट जास्त काम झाले. तर मी अजून काम करणार होतो, पण घराच्या इथली ट्रिप लागली तर मग नाही काम केलं मी. आणि इच्छा होती, पण असं मला वाटलेलं की ओलामध्ये अजून एखादी बुकिंग जर मला जवळपासची कुठली भेटली असती, म्हणजे एक ठाणा, मुलुंड, कोणती पण घाटकोपर, तर मग मी तिथले ते ऍक्सेप्ट केली असते असा मी विचार करूनच होतो. पण नाही लागली आणि मला 2-3 वेळा तिकडनं कल्याणच्याच बुकिंग वाजत होत्या, तरी मी ऍक्सेप्ट नाही केल्या. तर नंतर शेवटी कंटाळून मग कल्याणचीच बुकिंग ऍक्सेप्ट केली आणि मग घरी आलो. तर ठीक आहे, ओव्हरऑल आपलं एवढंच काम झालेलं आहे. आणि आता करूया उद्यापासून आपलं जे रेग्युलर रुटीन असतं ते सकाळी 5 वाजल्यापासून. चला तर मित्रांनो, भेटूया आता उद्या सकाळी 5 वाजता.